गाइज, गुड मॉर्निंग। मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। आज मकर संक्रांत मी सेलिब्रेट करणार आहे। काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवेनच। तुम्ही माझ्या कालच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल या प्रकारे डेकोरेशन आपलं तयार केलेलं आहे। मी आज सुगडी पूजन करणार आहे। तर मकर संक्रांती आहे म्हटल्यानंतर पुरणपोळीचा बेत आहे। आज आमच्याकडे पुरणपोळी बनवतात मकर संक्रांतीला। आणि त्यात काय झालं आहे की नितीन बिझनेस टूरवर आहे, तर मी आणि योयो दोघेच आहोत आज सेलिब्रेट करण्यासाठी। योयो झोपला आहे, अजून त्याच्या सुट्ट्या चालू आहेत ख्रिसमसच्या। आता नेक्स्ट वीक पासून त्याचं स्कूल चालू होईल। तर योयो उठायच्या आधी बरचसं काम मला आवरायला लागणार आहे, कारण की तो एकदा उठला की मग मला फारसं काम करता येत नाही। तर त्यामुळे मी सकाळी लवकर उठून योयो उठायच्या आधी रांगोळी सुगडी पूजन वगैरे करण्याचा माझा प्रयत्न आहे। पहिले मी रांगोळी काढणार आहे। तर रांगोळी काढायच्या आधी मी ते डाळ शिजत ठेवलेली आहे, सो दॅट रांगोळी काढेपर्यंत बाकीचं माझं काम आवरेपर्यंत ही डाळ आरामात शिजेल। ही मी इथे 1 वाटी डाळ शिजत ठेवलेली आहे पुरणपोळीसाठी। मकर संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे। मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकत जाते। या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे मकर संक्रमण असे म्हणतात। आणि माझी रांगोळी काढून आता तयार आहे। रांगोळी काढून झाल्यानंतर मी पहिले घरातल्या देवांची पूजा अर्चना धूप आरती करून घेतली। आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिलेलं आहे। या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते। मकर संक्रांतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण अपवादात्मक स्थिती सोडल्यास नेहमी 14 जानेवारीला येतो, जेव्हा पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। आता पूजा झाल्यावर घरातली सकाळची कामे करायला घेतली। ती आवरेपर्यंत योयो पण उठला। मग त्याचा अंघोळ पाणी नाश्ता हे सगळं झालं आणि मी तयार व्हायला गेले। हॅलो गाईज, सुगडी पूजासाठी मी मस्तपैकी आता रेडी होऊन आलेली आहे। सुगडी पूजायच्या आधी मी माझी डाळ शिजलेली आहे बघा। सकाळीच मी रांगोळी काढायच्या आधी डाळ शिजत ठेवलेली, त्यामुळे ती आरामात मस्त शिजलेली आहे। तर मला आता पोळ्यांसाठी कणिक मळायची आहे। मी पोळ्यांसाठी आधी कणिक मळते। पुरणपोळीचा स्वयंपाक आधी बनवून मग मी सुगडी पूजन करायला घेणार आहे। पहिले मी कणिक मळून घेतली, मग डाळीचं येळवणी काढून घेतलं, मग गूळ टाकून पुरण मस्त शिजवून घेतलं। त्यानंतर तडतडीत फोडणी देऊन खोबऱ्याचं वाटण टाकून मस्त पैकी येळवण्याची आमटी बनवून घेतली। पोळ्यांची कणिक मस्त मर्दून घेतली। एकीकडे फ्लॉवरची भाजी पण बनवून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडे पापड तळून घेतले आणि भजी पण बनवून घेतली। मग पुरण तयार करून तेलावरच्या पुरणपोळ्या बनवायला घेतल्या। अशा प्रकारे संपूर्ण जेवण माझं तयार झालं आणि नैवेद्याचं ताट पण मी बनवून घेतलं। आणि आता ह्यानंतर मी सुगड पूजन करायला घेणार आहे। गंगेने भागीरथीच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती असंही मानलं जातं। मकर संक्रांती हा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक सण पण आहे। हा सण रंगीबेरंगी सजावट, घरोघरी जाणे, भेटवस्तू देणे, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी अशा पद्धतीने साजरा केला जातो। मकर संक्रांत भारतातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये या दिवशी सुगडी पूजा करण्याची खास परंपरा आहे। घरोघरी महिला ही पूजा मांडतात।
ही पूजा घरात समृद्धी आणि सुख शांती मिळवण्यासाठी केली जाते। सुगडी म्हणजे मातीने बनवलेली लहान मडकी, ती ठेवून सुगडीची पूजा करतात। सुगडी म्हणजे सुघट म्हणजेच शुद्ध वस्तू। या दिवसामध्ये शेतामध्ये धनधान्य, भाज्या, फळे यांची रेलचेल असते। शेतातील हेच नवीन धान्य, तीळ, ऊस, गहू, बोर, भाज्या याचा वापर करून सुगडी पूजन करतात। या दिवशी दारामध्ये रांगोळी काढली जाते। नवीन कोरं वस्त्र अंथरून त्यावर सुगड मांडून त्यामध्ये हरभरा, शेंगा, तीळ, बोर, ऊस, गहू यांचा समावेश करून हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते। त्यांना धूप दीप अर्पण केला जातो। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। अशा प्रकारे माझी पूजा आता कंप्लीट झालेली आहे। सुगडी पूजन मी केलेलं आहे आणि आता फक्त वौसा घ्यायचा राहिलेला आहे। तर माझ्या मैत्रिणी येणार आहेत संध्याकाळी 4 वाजता इव्हनिंगला। तर इव्हनिंगला आम्ही वौसा घेणार आहोत। सुगड पूजन झाल्यानंतर महिला एकमेकींना हळद कुंकू लावून वौसा आणि वाण देतात। आमच्याकडे पुजलेले सुगड एकमेकींना देण्याची प्रथा आहे। संध्याकाळी माझ्या मैत्रिणी आल्यानंतर आधी एकेकीने हळद कुंकू लावून सुपात ठेवलेला ओवसा माझ्या ओटीत भरला। मग मी देवाला आणि तुळशीला त्यातला वौसा अर्पण केला। नंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटीत ओवसा भरला आणि पुजलेले सुगड त्यांना दिले। तीळ मिसळलेला गुलाल एकमेकींच्या केसांच्या भांगांमध्ये भरला। हे करताना सीतेचा वौसा जलमजोगी वौसा, रामाचा वौसा जलमजोगी वौसा असं बोलण्याची पद्धत आहे आमच्याकडे। इथे भारताबाहेर अगदी शास्त्रशुद्ध पारंपरिक पद्धतीने सण साजरे करायला जमत नाहीत, कारण सगळ्याच वस्तू काही अवेलेबल नसतात इथे। सो जमेल तसं आम्ही सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो। ओवसा घेऊन झाल्यावर एकमेकींना आम्ही तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या आणि नंतर थोडं फोटो सेशनही झालं आमचं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय।